मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य आदरणीय भाऊसाहेब जाधव ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं, हे आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रशांतदादा जगताप, मातोश्री जगताप, रसिकाताई जांभूळकर, प्रफुल्ल जांभूळकर, संदीप दादा जगताप, केविन मॅन्युअल, सौ सँड्रा मॅन्युअल, किशोर कांबळे, प्रशांत जगतापचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी अनेक कार्यक्रमाला शाळेतल्या कार्यक्रमांना गेलो, पण तुमच्या इतकी शांत मुलं मला या ठिकाणी कुठेही पाहायला मिळाली नाहीत. पण याचा अर्थ तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. कालच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली, तेव्हा या ठिकाणी प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना मी मनापासून वंदन करतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे अतिशय महत्त्वाचे असतात. सर्वप्रथम आपले आई वडील आपले गुरु असतात, त्यानंतर आपले शाळेमध्ये शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, हे आपले खरे गुरु असतात. आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी असेल, प्रशांत जगताप असेल, किशोर कांबळे असतील, आम्ही सर्व कार्यकर्ते ज्यावेळेला राजकीय पक्षामध्ये काम करतो तेव्हा आम्हाला देखील एक गुरु करावा लागतो. आणि आमच्या सगळ्यांचा एकच गुरु आहे आणि ते म्हणजे शरदचंद्रजी पवार. त्यांनी घालून दिलेली शिकवणूक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कसे अंमलात येईल याचा मी सातत्याने प्रयत्न करतो. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करणार आहोत, काही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आपण वाटप करणार आहोत. गेली 22 वर्ष प्रशांत दादांनी हा कार्यक्रम या ठिकाणी चालू ठेवला आहे. मला सर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण जाहीर कार्यक्रम करू शकत नव्हतो, पण प्रत्येक घराच्या विद्यार्थ्यांना आपण ज्यांना गरजू आहेत त्यांना शाळेत त्यांच्या घरी जाऊन आपण ती मदत देत होतो. मी तुम्हाला एकच सांगेल की ज्यावेळेला आपले आई वडील आपल्याला वह्या पुस्तकं आणून देतात किंवा शालेय साहित्य देतात, त्यावेळेला ठीक आहे, आपल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी ते केलं. पण ज्यावेळेला एखादी सामाजिक संस्था, एखाद्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता तुम्हाला अशा प्रकारची मदत करतो, त्यावेळेला तुमच्यावरती जबाबदारी मोठी असते. आपल्याला दिलेली मदत, उद्या आपण त्या मदतीमुळे शिक्षण घेणार आहोत, चांगलं नाव कमवणार आहोत, पुढे तुमच्याचपैकी कोणी बँकेमध्ये नोकरीला लागतील, कोणी आणखीन काही उद्योगधंदे करतील, व्यापारी होतील आणि तुम्हाला देखील चांगलं उत्पन्न मिळेल. पण ज्यावेळेला आपण स्वतः उत्पन्न मिळवायला सुरुवात करू, त्यावेळेला ज्या संस्थेने आपल्याला मदत केली तेव्हा आपल्याला मिळणाऱ्या पैशामधला एक थोडा का हिस्सा आपण त्या संस्थेला परत दिला पाहिजे, जेणेकरून ज्यांच्यामुळं आपल्याला हे सर्व या ठिकाणी आपण पोचलो आहे त्याची कृतज्ञता आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. शिक्षण हा काही फक्त शनिवार नारायण सदाशिव पेठेचा मक्ता नाही. आपल्या वानवडीमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी हुशार आहेत. केवळ म्हणजे शिक्षणामध्ये हुशार आहेत अशातला भाग नाही, तर क्रीडा क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अतिशय नाव आपलं कमावलेलं आहे. फक्त जिद्द आपल्या मनामध्ये असायला हवी. तुम्हाला सगळ्यांना अब्दुल कलाम आठवतात का? कोण होते ते? आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. ते केरळमध्ये एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकून आले, फार मोठे शास्त्रज्ञ झाले, आपल्या देशासाठी त्यांनी खूप काही केलं आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून देखील त्यांना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये जिद्द असेल, आपले आईवडील कदाचित गरीब असतील, घरामध्ये आपल्याला कोणी शिकवायला नसेल, क्लासची फी भरायला आपल्याकडे पैसे नसतील, म्हणून काही बिघडत नाही. तुम्ही मात्र मनापासून अभ्यास करणं,
मनामध्ये जिद्द ठेवली पाहिजे की म्हण आहे, वाचाल तर वाचाल. तुम्ही शिक्षण घेतलं तरच तुम्ही पुढच्या जीवनामध्ये होणार आहे. आणि आता शिक्षण म्हणजे 10वी पास झालो, 12वी पास झालो किंवा ग्रॅज्युएट झालो म्हणजे मी फार मोठं शिक्षण घेतलं असं समजण्याचं कारण नाही. प्रशांत दादांनी आता तुम्हाला सांगितलं की जग कसं बदलतंय, शिक्षण क्षेत्र कसं बदलतंय आणि ते बदलत असताना त्या बदलामध्येच आपण देखील सामोरं गेलं पाहिजे. मी या ठिकाणी जे कोणी पालक असतील त्यांना एक विनंती करेल की आपण जरूर आपल्या मुलाला शिक्षण करा. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला पुढं आणखीन शिक्षण घेण्याची त्याची इच्छा असेल, तुमची ऐपत असेल तर जरूर त्याला पुढे शिक्षण द्या. पण जर का शिक्षण घ्यायची ऐपत नसेल तर आपण काहीतरी चांगला एखादा कोर्स करा. मग तो गवंडी कामाचा कोर्स असू द्या, सुतार कामाचा असू द्या, इलेक्ट्रिशियनचा असू द्या किंवा आणखीन कुठला. आपल्याला असं वाटतं की माझा मुलगा बँकेत आहे, बँकेमध्ये त्याला फक्त 15,000 रुपये मिळतात. पण गवंडी काम करणारा इलेक्ट्रिशियन असेल किंवा सुतार काम करणारा असेल, तो दिवसाला 4-4, 5-5 हजार रुपये कमवतो. आणि आता मला कालच एकाने सांगितलं की हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आलेलं आहे याच्यामुळे फार मोठी क्रांती होणार आहे. प्रशांत काला मी वाडेश्वर कट्ट्यावरती याच्यातल्या एक तज्ज्ञाला बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं की भविष्य काळामध्ये गवंडी असेल, सुतारकाम असेल किंवा आणखी अशी कोणी कामं करणारा असेल, त्याचं उत्पन्न आणि आय टी क्षेत्रामध्ये काम करणारा इंजिनियर या दोघांचं उत्पन्न सारखं राहणार आहे. त्यामुळे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, त्या आवडमध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे. पालकांनी त्याच्यावरती जबरदस्ती करू नये. अनेक वेळेला काय होतं की शेजारच्या मुलांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, मग माझ्या मुलांनी सुद्धा इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा. पण त्याची त्याची कॅपॅसिटी नसते किंवा त्याची इच्छा नसते. त्याला ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण त्याला घेऊ द्या. त्याच्यावरती कुठल्या प्रकारची जबरदस्ती करू नका, दबाव देऊ नका. आणि मुलांना देखील मी तुम्हाला सांगतो की आपण शाळेमध्ये असाल, महाविद्यालयामध्ये असाल, आपल्या गुरुजनांचा आदर ठेवा. वाईट मार्गाला लागू नका. आपल्या शाळेच्या शेजारी असलेल्या पानपट्टीचं दुकान कधीही पाहू नका. नाहीतर अनेक मुलं शेजारी जातात, गुटखा घेतात, गुटखा खातात. असं अजिबात करू नका. ज्या आईवडिलांनी कष्टाने आपल्याला शाळेमध्ये घातले, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असतानासुद्धा आपला मुलगा मुलगी शिकावी ही त्यांची जी इच्छा आहे ती इच्छा आपण पूर्ण करा. एवढंच त्या निमित्ताने सांगतो. प्रशांत दादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सातत्याने 22 वर्ष, नाही तर अनेक जण कार्यक्रम करतात. आता पहा, कदाचित महानगरपालिकेची निवडणूक लागली ना की अनेक ठिकाणी कार्यक्रम होतील. पण ती निवडणूक गेली की 5 वर्ष ते तुम्हाला परत कधी दिसणारही नाहीत. प्रशांत जगताप सातत्याने तुमच्यामध्ये राहणारा कार्यकर्ता 22 वर्ष काम करतोय. विधानसभेला पराभव झाला, तुम्हाला कदाचित वाटलं असेल काहींना की यावर्षी बहुतेक आपल्याला वह्या पुस्तकं मिळणार नाहीत. पण तसं काही नाही, वह्या पुस्तकंही मिळणार आहेत आणि आखाडामधलं सुद्धा मिळणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आज मला आनंद आहे की भाऊसाहेब जाधवांसारखे मराठवाड्यातले आहेत. त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. घरामध्ये कुणी शिक्षणातलं क्षेत्रातलं नाही, पण शिक्षण घेतलं. पुण्यामध्ये येऊन मराठवाडा कॉलेज जे आहे फर्ग्युसन कॉलेज रोडला, ते नावारूपाला आणलं. आणि त्यांचा आणखी एक गुण, येणाऱ्या गरीब विद्यार्थ्याकडं ते पहिला प्रवेश देतात. पैशावाल्याला प्रवेश दिलाच जातो, पण गरीब विद्यार्थ्याला, ज्याचे आईवडील गरीब आहेत, त्यांना फी भरायला परिस्थिती नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचा नेहमी मदतीचा हात पुढे असतो. सर, मी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वंदन करतो. एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल प्रशांत दादांना, त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भाऊसाहेब जाधवांना बोलण्याची